मित्रांनो, भाऊच्या धक्क्यामध्ये इथं बसला आता विशालला खूप मोठा धक्का. कारण की नाही विशालचे जे या आठवड्यामध्ये हरकती होते ना, तर रितेश भाऊला खूप राग आला. रितेश भाऊचा जे राग आहे ना, इथं विशालवर की नाही खूप मोठ्या प्रमाणे फुटला. कारण की नाही विशालनं की नाही या आठवड्यामध्ये तर एकतर ऋतिकाचा साथ दिला नाही आणि एकतर त्याच्या टोळीबद्दल विरुद्ध खेळू लागला आणि टोळीची जेव्हा त्याला गरज होती ना, त्यानं फक्त यूज केला आणि यूज करून ते सोडू लागला. तर रितेश भाऊ इथं म्हणतं की विशाल, तू जर हे टोळीसोबत चालू लागलास आणि टोळीसोबत खेळू लागलास, तुला जेव्हा गरज पडली तर तू टोळीचा यूज केलास, नंतर तू टोळीला सोडून टाकतास. असं तुझं गेम असल्यानंतर ह्यांना सरळ सांग की तुला मी असंच खेळणार, मी असंच खेळतो, असं तू समोरच्याला सांग की तुझ्या ते भरोश्यावर बसतात आणि तू त्यांना की नाही ते भरोसाचा त्यांचा विश्वास तोडून टाकतोस. असं की नाही तर रितेश भाऊ म्हणते. तर विशाल म्हणते की नाही, "नाही भाऊ, मी असं काही केलं नाही." तर इथे की नाही रितेश भाऊ म्हणते, "हां, तुला जेव्हा त्याला गरज होती तुझी, तेव्हा काय नाही त्याच्यासोबत उभा राहिलास तू." असं ते रितेश भाऊ म्हणते. तर विशाल म्हणतो की "हां भाऊ, मी त्याच्यासोबतच होतो." तर रुचिता म्हणते की "नाही भाऊ, मला जेव्हा गरज होती ना, हे माझ्यासोबत उभा राहिला नाही." तरी ते विशाल म्हणते की "भाऊ, माझ्यानं चुकी झाली. मी ह्याच्यासाठी माफी मागतो आहे. ह्याच्यापुढे मी लक्षात ठेवतो की मला कुठं राहायचं आणि कुठं न राहायचं." तर मित्रांनो, विशालला की नाही रितेश भाऊनं खूप मोठा धक्का दिलेला आहे. तुमचं काय म्हणता तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओ तरी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.